आज मन कोणत्याच कामात नव्हतं. ऑफिसातल्या सहकाऱ्यांना सूचना जात होत्या त्या सरावानं. योग्य जागी सह्या होत होत्या, कारण जागा हातांना पाठ झाल्या होत्या म्हणून. ताण असह्य झाला तेव्हा मी ऑफिस सोडलं. ड्रायव्हिंग करतानाही असंच होत होतं. चौकाचौकातल्या पोलिसांच्या सूचनेप्रमाणे मोटार आपोआप थांबत होती, ठराविक रस्त्याला वळत होती. इतर वाहनांना करावयाच्या वाहतुकीच्या सांकेतिक खुणाही रीतसर होत होत्या आणि गरजेनुसार पाय नेमक्या वजनाने ब्रेकवर पडत होता. हे सर्व कसब त्या त्या अवयवांना सरावानं प्राप्त झालेलं. त्यात मन नव्हतं. ह्या पोरानं सुचवलेले दोन्ही पर्याय न पेलणारे होते. अमेरिकेत राहून याला सांगायला काय जातं की मी येईपर्यंत बाबीला आपल्याच घरी ठेवून घ्या म्हणून. भारताची अजून अमेरिका झालेली नाही. हा पोरगा येई तो बाबीला ठेवून घेणं ना, इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. दुसरा पर्याय पण योग्य नाही. एखादा डॉक्टर शोधायचा, तेही या असल्या कामासाठी. समथिंग रिडिक्युलस. ही असली कामं कोणता डॉक्टर करतो हेच मुळात माहिती नाही. आणि ओळखीचे डॉक्टर आहेत ते म्हणजे कुलाव्याचे साठे. पण त्यांना तरी सांगायचं काय, तर आमच्या पोराला मोह आवरला नाही, आता हे निस्तरा. असं नाही सांगता येणार. काहीतरी थाप ठोकायला हवी, बेमालूम. सांगू अशीच आहे. ऑफिसातल्या कारकुनाची पोरगी बिचारी फसली, आली माझ्याकडे. आय शुड गाईड हर. येस, दिस कुड बी डन. पण हे सर्व त्या पोरीला कसं सांगायचं? शेखरनं आणखीन गोंधळ करून ठेवला. त्या पोरीला खुशाल पत्र पाठवून लेखी अडकला. त्यात काय काय कमिट केलंय देव जाणे. असल्या गोष्टी लेखी करायच्या नसतात, एवढं त्याला समजू नये. केव्हा तरी ती पोरगी समोर येऊन उभी राहील आणि तिला मार्गदर्शन करायचं म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. उतार वयात अनुभवाचं गाठोडं पाठीशी असतं, पण ह्या असल्या समस्यांना तोंड देण्यासाठी जो काही हुरूप लागतो तो कुठून आणायचा? आज नकोच हिला भेटायला. सांगूया की अगोदर अपॉइंटमेंट घे, मग ये. पण नको, पोरगी लहान आहे. आपल्याकडे मोठ्या विश्वासाने आली आहे. आणि एक वेळ हे सगळं झुगारून देता आलं असतं, पण शेखर लेखी तावडीत सापडला आहे. ठीक आहे, बोला बाई, काय हुकूम आहे? नो हुकूम. थोडं काम होतं म्हणून आले होते. हा, मग असं बोला ना. नो हुकूम असं म्हणून कसं चालेल? शेखर सध्या नेमके कुठे असतील? 15 दिवसांपूर्वी तुम्हाला जो पत्ता दिलाय ना, त्याच पत्त्यावर. असं कसं झालं मग? काय झालं? माझ्या पत्राला उत्तर नाही आलं. उत्तर नाही आलं? नवल आहे. मी असं म्हणालो, पण मनातून मला अतिशय आनंद झाला होता. म्हणजे पोरगा लेखी गुंतला नाही. तू तुझा इथला पत्ता नीट कळवला होतास ना? अगदी शब्दन शब्द. मग यायला हवं होतं. अर्थात त्यानं पाठवलं असेल तर. मला त्याचं पत्र कधीच आलं. आलं? काय म्हणतायत?
प्रवास कसा झाला? प्रकृती हो हो हो, एका वेळी एकच प्रश्न विचार. मी चुकले. ना ना, चुकले वगैरे म्हणू नकोस, इट्स नॅचरल. ते ठीक आहेत ना? एकदम काय काय लिहिलंय? सगळंच सगळंच लिहिलंय. इकडे परत येण्याबाबत काही कळलं का? कळवलंय ना, 2-2.5 महिन्यांनी येईल तो. 2-2.5 महिने? हा, इफ ही स्टिक्स टू द शेड्यूल. प्रश्न विचारताना बाबीचा चेहरा पांढरा फटक का पडला हे मला कळलं. शेखर परत येईल तेव्हा कदाचित हिला 4था किंवा 5वा महिना लागला असेल. शेखर म्हणतो तोपर्यंत हिला आपल्याच घरी ठेवा. म्हणजे शेखर येणार तेव्हा ही साहजिकच एअरपोर्टला येणार आणि 4थ्या-5व्या. त्यापूर्वी नाही का येणार? हा, मला काय म्हणालीस? त्यापूर्वी नाही का येणार ते? तशी शक्यता कमी आहे. दाजी काका, मला शेखर तातडीने, म्हणजे फार तातडीने यायला हवे. तुझी ओढ मी समजू शकतो, पण मला एक सांग, या जगात प्रेमाला जेवढं महत्व आहे तितकंच व्यवहाराला आहे ना? शेखर तुझाच आहे. काम संपवून तो परत आला की मला भेटायच्या आधी तो तुझ्याकडे धाव घेणार. घेतील घेतील, पण कसं सांगू, आत्ताची माझी परिस्थिती फार फार निराळी आहे हो. सांगायची काही गरज नाही. शेखरनं मला सगळं कळवलंय. मग आता काय करायचंय? हा, काय करायचंय बोला. आपणच सांगा. तुम्ही काहीतरी मार्ग सुचवाल म्हणून मी आले. घरी कुणाकुणाला समजलंय? फक्त आईला. वडिलांना कल्पना नाही दिली का? नाही. म्हणजे त्यांच्यापासून लपवलं? तसं आईपासून पण लपवायचं होतं. चूक घडली म्हणून? मुळीच नाही. चूक क्षम्य असते, प्रतारणा क्षम्य नसते. वाह, वाक्य चांगलं आहे. असं जर कुणी वागायला लागलं तर असले प्रॉब्लेम्स निर्माणच व्हायचे नाहीत जगात. आम्ही काही प्रतारणा केली असं आम्हाला वाटत नाही. त्या तपशिलात आपण सध्या जायला नको. का? मी जर एकच प्रश्न विचारला तर तुला गप्प बसावं लागेल म्हणून. आपण विचारू शकता. इंटरव्ह्यूला जावं तशी सगळ्या प्रश्नांची तयारी ठेवली आहेस तर. आपला थोडा गैरसमज झालाय. कसा? इंटरव्ह्यूला जाणारा उमेदवार साहेबाला जिंकण्याच्या उद्देशानं आलेला असतो. त्यात नोकरीची अपेक्षा असते. मी मात्र आपल्याला जिंकायचं म्हणून आलेली नाही. मला मार्गदर्शन हवंय. ते देण्यापूर्वी तुम्ही मला काहीही विचारू शकता. मला आधार हवाय. मी मार्गदर्शन म्हणते. आपण जर याला इंटरव्ह्यू म्हणणार असाल तर माझा नाईलाज आहे. संभाषण जो जो लांबू लागलं ना, तो ते रंगू लागलं. त्यात रस निर्माण व्हायला लागला. आता ते नाटक राहिलं नाही. बाबीच्या बोलण्यात जो एक प्रांजळपणा होता तोच फार टवटवीत सुंदर होता. जे घडायला नको होतं ते घडूनही ती स्वतःला आणि शेखरला स्वच्छ समजत होती. तिला सभोवतालचं जग सरळ वाटत होतं. स्वतःची कृती पण सरळ वाटत होती. तिला स्वतःबद्दल एक झगझगीत आत्मविश्वास वाटत होता आणि तोच मला अंतर्मुख करणारा होता. अशा निर्भीड पोरीनं आईवडिलांना काहीही न सांगता इकडे धाव का घ्यावी? तू ही गोष्ट घरात का लपवून ठेवलीस ग? लपवली नाही. लपवाविषयी वाटली तेही त्यांना क्लेश होऊ नयेत म्हणून.
ही गोष्ट प्रकट होण्यापूर्वी आमचं लग्न झालं असतं, आपल्यालाही हा त्रास झाला. हा 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 माझ्या त्रासाचं सोड. सध्या मार्ग हवा यातून. मी आपल्या शब्दाबाहेर नाही. आणि तुझे वडील? आपल्या योजनेला त्यांचाही विरोध असणार नाही. कशावरून? सर्वांच्या हिताचा मार्गच आपण निवडाल याची खात्री वाटते. तुझ्यासारख्या मुलीवर हा असला ओंगळ प्रसंग यायला नको होता. ओंगळ प्रसंग? मला याचा अर्थ समजला नाही. मला एक्झॅक्टली तसं नव्हतं म्हणायचं. स्त्री पुरुष सहवास सौख्याला आपण ओंगळ म्हणता. हा शब्द आपण वापरला नसतात तर बरं झालं असतं. यात माझा पाण उतारा होत नाही, शेखरचा होतो. माझं ऐक तर. जरूर ऐकते, पण एक विनंती मान्य केली तर. सांगा. मलाही थोडं बोलायचं आहे, आणि तेही फक्त आपल्याशी. माझ्याशीच का? कारण आई वडिलांच्या खालोखाल आपणच मला जवळचे असे आहात. त्यांच्याशी बोलण्यापेक्षा मला आपल्या जवळ बोललं तर बरं वाटेल. आणि ते का? कारण कारण मी स्पष्ट बोलू? हा, बोला ना. घरात काही बोललं की ते घरातच राहतं. स्वगत बोलतो त्याप्रमाणे. त्या बोलण्यातून काही समाधान नाही मिळत. फूल फुलावं आणि ते कुणी पाहूच नये असं होतं. माणूस बोलतो का? केवळ नाद व्हावा म्हणून नाही. असं असतं तर तो नुसता गात बसला असता. बोल ना, बोल बोल. थांबलीस का? मला काही सुचत नाही. मी काहीतरीच बोलत सुटले. नाही 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 नाही, मुळीच नाही. तू छान बोलतेस आणि खरं बोलतेस. तुझं म्हणणं पटण्यासारखं आहे. शब्दांचं सामर्थ्य अचाट असतं बरं. हां, खरंच अचाट सामर्थ्य असतं शब्दांचं. म्हणून वाटतं शब्दांची देवाणघेवाण व्हायला हवी. शब्दानं शब्द वाढला पाहिजे, शब्दानं शब्द झेलला पाहिजे, विचारांशी विचार भांडले पाहिजेत, आपटले पाहिजेत, ठिणगी पडायला हवी आणि नवा प्रकाश पडायला हवा. आणि नको नको पण मी फार बोलले. बाबी थांबली. वय, ज्ञान, नातं या सगळ्यांचा विसर पडून ती एकाएकी एवढं का बोलत सुटली हेच तिला कळत नव्हतं. आणि मी, माझी अवस्था. मला वाटलं ही पोरगी बोलत राहावी, कायम बोलत राहावी. हिनं बोलावं, आपण ऐकावं. आजवरच्या आयुष्यात हे असं वेगळं कोणी बोललं नव्हतं. अनेक माणसं भेटली, बोल बोल बोलली. लबाडीनं बोलली, स्वार्थानं बोलली, ढोंग पांघरून बोलली, मूर्खासारखं बोलली. वयाच्या पहिल्या वर्षापासून बोलायचं माहिती होतं म्हणून बोलली. पण कुणाच्याच गप्पात, विचारात ही ठिणगी नव्हती. प्रकाशाची भूक नव्हती. बस बस, हिनं बोलावं, आपण ऐकावं. मला राहवलं नाही म्हणून बोलले. काय करू तुम्हीच सांगा. आमच्या एकत्र येण्यापासून हे असं घडलं. हे समजल्यापासून मी सर्व गोष्टींवर विचार करून शिणून गेले. अनेक दिवस, अनेक रात्री नुसत्या तळमळत, होरपळत घालवल्या. कोणाशी तरी बोलायचं होतं, पण कोणाशी बोलणार? आई नुसतं ऐकून घेते. नाना डोक्यात राग घालतात. भावाची पात्रताच नाही. फार फार कोंडमारा झाला. मला या सगळ्याचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. कसला अर्थ? सगळ्या आयुष्याचा, ब्रह्मांडाचा, जमिनीचा, आकाशाचा. हवा म्हणजे काय, पाणी म्हणजे काय, ही सगळी काय किमया आहे? सगळ्या शरीरभर
नुसत्या ठिणग्या फुलतायत. कुणीतरी उंच झोके घेत आहे असं वाटतंय. उभं राहावं तर आकाश डोक्याला लागतंय. काही कळतच नाही. एक माणूस आपल्यासारखाच दुसरा चालता बोलता जीव निर्माण करू शकतो. ह्याचं रहस्य मला हवंय. एका निसटत्या बेसावत क्षणी क्षुद्र समजल्या गेलेल्या मानवात हा अवाढव्य निसर्ग का उतरतो? एखादी अलौकिक निर्मिती हातून व्हावी, मात्र त्या निर्मितीचं ज्ञान स्वतःला नसावं. हा अंधार पेलत नाही. दाजीसाहेब, हा अंधार कोण दूर करेल? यावेळी खरंच शेखर इथे हवे होते. मी सुन्न झालो. समोर बसलेली ही एवढीशी मुलगी मानसिक उद्रेकाच्या भरात काय काय बोलून गेली. एका असमर्थ माणसाला आपली व्यथा सांगून गेली. हिनं अंधाराकडून प्रकाशाची अपेक्षा केली. आपण लोकापवाद, रीत, नीती अनिती, मोह, व्याभिचार यांच्यासारख्या रूढीने परंपरेने बांधलेल्या, रुळलेल्या, मळलेल्या वाटेवरून पावलांपुरता मिणमिणता प्रकाश घेऊन चाललो आहोत. आणि ही एवढीशी मुलगी हातात कडाडणारी वीज घेऊन त्या प्रकाशात कल्पांताचा प्रवास करायला निघाली आहे. लग्नाआधी दिवस राहिल्याची सामान्य खंत हिला नाही. हिची भूक निराळी आहे. हिला हवं असलेलं उत्तर कोण देईल? आपल्या समोर हे असले प्रश्न कधी उभेच राहिले नाहीत. त्यामुळे ह्याची चोख उत्तरं आपल्या जवळ असतील हेही आपल्याला माहित नाही. अर्थात शेखर देखील या प्रश्नांची उत्तरं कशी देणार? तोही एवढासा पोर. शांत हो. अगं, शेखर इथे असता तरी काय झालं असतं? ते इथे असते तर मी न मागता त्यांना सगळं समजलं असतं. त्यांना इथे बोलवता का? मला त्यांची फार फार गरज आहे. ते कसं शक्य आहे? त्यांनी इथे यावं आणि मला घेऊन जावं. अशक्य. बरं, नुसतं लग्न करावं आणि जावं. तेही जमणार नाही. मग काय करायचं? एकमेव मार्ग आहे. ऐकशील? हो. एखाद्या डॉक्टरकडे जायचं आणि काय? शांत हो, अशी एक्साइट होऊ नकोस. तू विचारी मुलगी आहेस. हे बघ, गोष्ट घडून गेली त्याबद्दल मी काहीही म्हणत नाहीये. चूक हा शब्द मी वापरत नाही, कारण तुला तो आवडणार नाही. एकमेकांवर प्रेम करणाऱ्या दोन तरुणांना एकांत मिळाल्यावर ती दोघं गीतेचं प्रवचन नक्कीच देणार नाहीत. त्या परिस्थितीत जे व्हायचं तेच झालं. आता प्रश्न पुढचा आहे, आणि एखाद्या डॉक्टरकडे गेल्याशिवाय तो सुटणार नाही. कोणते डॉक्टर? ते आता तुझ्या वडिलांच्या सल्ल्यानं मी ठरवेन. तसा तो चोरीचा मामला, नाकारलं तरी लौकिकाचा प्रश्न येतोच. कसा? ओळखीच्या डॉक्टरांकडे तुझे वडील तुला राजरोसपणे घेऊन जातील का? वाटतं तेवढं सोपं नाही आहे त्यांनाही आणि मलाही. नाही, पण भावनेच्या आहारी जाऊन नाही चालत इथं. व्यवहार पाहायलाच हवा. तुम्हाला एवढं संकट का वाटतंय? तुला कसं सांगू? अगं, तू कोण असं आमच्या फॅमिली डॉक्टरांनी विचारलं तर त्यांना काय सांगायचं? आणि उद्या शेखरचं लग्न होईल तेव्हा ते माझ्याशीच होणार ना. तुझ्याशीच. म्हणून तर वांधा आहे. का? कारण ते आमचे डॉक्टर मित्र लग्नाला येतील, मग तेव्हा त्यांचा गैरसमज होणार. कसा? अगं, त्यांना वाटणार तुझ्यासारख्या फसलेल्या मुलीला आम्ही अंतःकरण मोठं करून पत्करली.
असं कसं? हा, तसं नाही ना. मग ते म्हणतील शेखर जर लग्न करणार होता तर मध्येच ही गोष्ट करण्याची काय गरज होती. त्यांचं म्हणणं बरोबर ठरेल. तुलाही पटलं नाही? हो, पटलं ना. म्हणूनच डॉक्टरांकडे जाऊ नये असं वाटतं मला. आणि शेखर येईपर्यंत तू काय करणार? राहीन कुठेतरी अज्ञातवासात. घराच्या बाहेर पडणार नाही. छे छे, ते अशक्य आहे. आणि तेवढं करूनही प्रश्न नाही सुटत. मग बाहेर गावचा अनोळखी डॉक्टर? हा, म्हणजे बभरा झालाच. मग ओळखीच्या डॉक्टरांना सगळं खरं खरं सांगून टाकायचं. ओळखीचा उपयोगच काय मग? नाही, ते पण शक्य नाही. असं का होऊ शकत नाही हेच मला कळत नाही. माणसांनी वेडं-वाकडं का वागावं? डॉक्टरांना विश्वासात का घेता येणार नाही? तू अजाण आहेस. अगं बाळ, यात प्रतिष्ठेचा प्रश्न नाही का येत? दाजी साहेब, मुळातच आम्ही दोघांनी काहीतरी अप्रतिष्ठित गोष्ट केली आहे असं आपण मानता आहात आणि प्रॉब्लेम यातून निर्माण होतोय. मुळीच नाही. एकांत मिळाल्यावर हे असंच घडणार हे मी मान्य केलंय मघाशीच. फक्त माझ्या जवळच, 4 भिंतींच्या आत. आम्हाला दोघांना प्रोटेक्शन हवंय ते 4 भिंतींच्या बाहेर. तसल्या धैर्याची मला गरज वाटत नाही. दाजी साहेब, एवढा एकच मार्ग आहे का? होय. आणि तुझ्या शेखरनं पण पत्रातनं तोच मार्ग सुचवलाय. खरं? अगदी खरं. त्यानं डॉक्टरकडेच जायला सांगितलंय आणि त्यासाठी त्यानं तुला आवश्यक ती मदत मी करावी असं मला कळवलंय. पण काय? शेखरने हे मला का नाही कळवलं? बेटा, हा व्यवहार आहे. म्हणजे काय? व्यवहारी जगावर तुझा राग आहे, पण तुझ्यावर प्राणापलीकडे प्रेम करणाऱ्या शेखरनंही व्यवहार सोडलेला नाहीये. अशक्य. अशक्य काय आहे? हे तर प्रत्यक्ष घडलंय. डॉक्टरी उपाय करून घ्यावा लागेल असं त्यानं पत्रातनं मला कळवलं. तुला नाही कळवलं? त्यांचं पत्र अजून यायचंय. येईल, जरा उशिरानं येईल. आता ते पत्र सुद्धा प्रवासात असेल. हा, तरी सुद्धा या असल्या गोष्टी शेखर त्यात लिहिणार नाहीच. का? अगं, या असल्या गोष्टी परक्या माणसाला कोणी लेखी कळवतं का? त्यानं तुझ्या अगोदर मला विश्वासात घेतलं. ह्यातच तू काय ते समज. येते मी. बस बस बस, जाऊ नकोस. हा प्रश्न अजून सुटलेला नाहीये. आता प्रश्न उरलाच नाही. असं कसं? दाजी साहेब, मी म्हणजे कोणी निर्जीव वस्तू नव्हे किंवा कीव करून कुणी कुठेही न्यावं असं जनावर पण नव्हे. यातून मुक्तता करण्यासाठी माझे नाना समर्थ आहेत. थांब 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 पोरी, थांब. 2 मिनिटं थांब. आपण मला पैसे देणार आहात? हो. का? असं विचारू नकोस. तुझ्याबद्दल काहीतरी वाटलं मला. त्याची फेड या मार्गाने नाही होऊ शकत. मला शब्द हवाय, वात्सल्याचा, प्रेमाचा शब्द. शब्दांची जागा अजून कागदाच्या नोटा घ्यायला लागलेल्या नाहीत. अगं माझं ऐक. इतका वेळ ऐकला ना, आता नाही जमायचं. इम्पोर्ट, एक्सपोर्ट, लायसन्स आणि प्रेयसीचं प्रेम हे तुम्ही एकाच मापानं मोजता आहात. शेखरशी मी व्यवहार केला नाही, प्रेम केला आणि अजून करते. बोलणी फिसकटली की मोडतो तो व्यवहार, प्रेम नव्हे. म्हणूनच तुमची ती व्यवहारी भाषा ऐकण्याची मला गळ घालू नका. त्या नोटांना बोलता येत नाही म्हणून भलत्याच कामासाठी त्यांना राबवू नका. मी येते. ए याचे परिणाम वाईट होणार आहेत बरं. दाजीसाहेब, ते पैसे तसेच बाजूला ठेवा. शेखरचं व माझं लग्न होईल की नाही हे या क्षणीच कुणीच सांगू शकणार नाही. मात्र ते पैसे मला बाळंतपणाच्या वेळी लागणार आहेत. बाळंतपणाच्या म्हणजे? हो दाजीसाहेब, मला होणारं मूल मी वाढवणार आहे.
हॅलो. हॅलो, पोलीस स्टेशन. यस. कोण बोलतंय? पोलीस इन्स्पेक्टर साळवे. साळवी. साळवी नाही हो, साळवे. साळवे. तुमचं नाव ऐकल्यासारखं वाटतंय. हा पोलीस कथांमध्ये असेल. अलीकडे सगळ्या वर्तमानपत्रातून येतात तसल्या कथा. आपण तुम्ही कोण मी इंदुमती उपाध्ये. आणि कशासाठी केला होता फोन? तुमचा आवाज ऐकला आणि फार बरं वाटलं इन्स्पेक्टर. अरे तुम्ही काय गप्पा मारायला फोन केलाय का? तसं म्हटलं तरी चालेल. मला फार भीती वाटते. मी इथे एकटीच आहे. हा मग खिडक्या दारं लावून घ्या आणि झोपा. अहो, खिडक्या दारं लावलीच आहेत हो, अगदी गच्च. तरी भीती वाटते. मग मी काय करू? तुम्ही इकडे येता का निघून? मी भलतच काय? म्हणजे तुम्ही जसं नाही, तुमच्या ठाण्यावरचं कोणीही चालेल, पण इन्स्पेक्टरच्या हुद्द्यावरचं माणूस असलं म्हणजे बरं. ओ तुम्ही काय बोलताय? काय समजताय का तुम्हाला? पोलीस खरोखर एखादा गुन्हा किंवा अपघात घातपात असं काही घडलं असेल तरच त्या ठिकाणी जातात. उगाच कुणाला भीती वाटते म्हणून सोबत करायला यायला पोलीस काय तुमच्या घरचे? अहो, असे रागवता काय? पोलीस प्रोटेक्शन मागितलं, यात मी काही भलतं सलतं केलं का? ओ मॅडम, आता रात्रीचं 1 वाजलाय. उगाच माझ्याशी वाद घालून माझं डोकं पिकवू नका. नाही, आय एम सॉरी, खरंच सॉरी. पण तुम्ही मला ओळखलं असतं तर असे रागावला नसता. मी मिसेस उपाध्ये. आमचा बंगला जरा आड बाजूला आहे आणि मिस्टर उपाध्ये अमेरिकेला गेलेत. आमच्या लग्नाला 4.5 वर्ष झाली. अजून आम्ही दोघंच आहोत. माझे मिस्टर वरचेवर फॉरेनला जातात एक्सपोर्टच्या कामासाठी. आमचं विमेन्स गारमेंटचा बिझनेस आहे ना, म्हणून दरोडेखोरांची, चोरांची भीती वाटते. आमचा बंगला वेल फर्निश्ड आहे आणि आतल्या वस्तू, जडजवाहीर वगैरेची सगळ्याची किंमत लाखांमध्ये असेल. बरं, आता हे एवढं आहे तर तुम्ही बंगल्याच्या संरक्षणाची काहीतरी सोय केली असेल ना? हां, आहे ना, वॉचमन आहे ना. पण त्याची देवडी मुख्य फाटकापाशी आहे. तिथून खूप आत आहे आमचा बंगला. मध्ये सगळी गर्द आमराई आहे. 3 कुत्रे होते, पण त्यातले 2 सध्या मुंबईला नेलेत आणि तिसऱ्याची तब्येत जरा नरम आहे. बाहेरचं कोणी आलं तर तो अटॅक करेलच याची खात्री नाही. घरातले नोकर आजच गावात गेलेत कोंडक्यांच्या सिनेमाला. सगळं एकदमच जमून आलंय. मला ना फार काही होणार नाही, काही होणार नाही. तुम्ही स्वस्थ झोपा. मला कल्पना नव्हती इन्स्पेक्टर तुम्ही इतके निष्ठुर असाल याची. एक असहाय्य स्त्री तुमच्याकडे मदत मागते आणि तुम्ही तिला ते काय नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे निघून या पाहू. आय एम सॉरी, मी पोलीस स्टेशन सोडू शकत नाही. इथं मी एकटाच आहे. अहो, मग काय झालं? पोलीस स्टेशनवर कोण येणार आहे चोरी करायला? त्यासाठी नाही हो मॅडम, मला ड्युटीवर हजर राहायला पाहिजे. इथं कोणत्याही क्षणी इमर्जन्सी कॉल येऊ शकतो. हो, पण मग मी केलाय हा इमर्जन्सी कॉलच आहे ना. त्याला तुम्ही काय दाद देताय? हे बघा उगाच वाद नको. गुड. थांबा प्लीज 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 फोन ठेवू नका. जरा विचार करा. उपाध्यांच्या बायकोशी असं वागल्याचा परिणाम काय होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? उपाध्यांचे थेट दिल्लीपर्यंत असल्या धमक्यांचा माझ्यावर किंचितही परिणाम होणार नाही मिसेस उपाध्ये. गुड नाईट. थांबा डोंट डिस्कनेक्ट प्लीज. हॅलो, पोलीस स्टेशन. प्लीज साळवे, मुद्दाम परत फोन केला. मला आत्ताच एक आवाज ऐकू आला. कसला आवाज? कुणीतरी लोखंडी हत्यारानं हळूहळू भिंत फोडत असल्यासारखा आवाज. तुम्हाला भास होतोय उपाध्येबाई. मी सांगतो, तुम्ही जाऊन स्वस्थ झोपा. नाही हो, नाही, भास नाही. चांगलाच मोठ्याने आवाज येतोय. तुम्ही एक मिनिट फक्त होल्ड ऑन करा. मी बघून येते. हां, 1 मिनिट. हॅलो साळवे, हां ऐकताय ना? मी बाथरूमच्या छोट्या खिडकीतून पाहिलं. ते 3 जण आहेत. अंगात काळे कपडे आहेत त्यांच्या. चेहरे काही दिसले नाहीत. वरून फक्त केसच दिसणार नाही का. एकाला टक्कल आहे आणि एकानं बहुधा टोपी घातली असावी. मला काय वाटतं सांगू का उपाध्येबाई? परत उपाध्येबाई काय म्हणता? इंदुमती म्हणा ना. बरं, इंदुमतीबाई. वयस्कर वाटतं, नुसतं इंदुमती म्हणा. हे बघा, ते दरोडेखोर भिंत फोडत असताना तुम्ही जर तुमच्या नावाविषयी इतक्या ह्या असाल ना, तर माझी खात्री आहे की ते तुमचे दरोडेखोर निव्वळ काल्पनिक आहेत. अहो, मग मी काय घाबरून जाऊन किंकाळ्या फोडायला हव्यात की काय? ऐकू जाणार नाही का त्यांना खाली? शिवाय शांतपणा ना आमच्या खानदानातच आहे. उद्योगपती उपाध्ये आहोत आम्ही, सर्वसामान्य माणसं नाही. त्यातून माझा पोलीस खात्यावर फार विश्वास आहे.
तुमच्या कानावर हा प्रकार घातल्यामुळेच मी स्वस्थ राहिले आहे. काय ठेवू ना मी विश्वास पोलीस खात्यावर? जरूर ठेवा. प्रश्न पोलीस खात्यानं तुमच्यावर विश्वास ठेवावा की नाही हा आहे. या शब्दच्छल काय करताय? मी तुम्हाला गुन्ह्याची वर्दी देते, गप्पा मारत नाहीये तुमच्याशी. अगं बाई आवाज मोठा झाला. मी बघून येते. हा प्लीज 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 होल्ड ऑन. हा हॅलो इन्स्पेक्टर, मोठाच भोगसा पाडला असणार त्यांनी. 7-8 विटा खाली पडलेल्या दिसत आहेत. इन्स्पेक्टर प्लीज बिलीव्ह मी, खरंच आमचं घर फोडलं जात आहे हो. आणि मी एकटीच आहे. इतका वेळ मी काळजी करत होते घरातल्या जड जवाहिराची, पण आता मला स्वतःच्या अब्रूची देखील भीती वाटायला लागली हो. इंदुमती, मला तुमचं बोलणं खरं वाटत नाही. अहो तुमच्याकडे आधी घरफोडी झाली असती आणि मग तुम्ही मला फोन केला असतात तर गोष्ट वेगळी होती. पण तुम्ही घरफोडीची भीती वाटते म्हणून मला फोन करायचा आणि नेमकी त्याच वेळी तुमच्या इथं घरफोडी व्हायची. हा योगायोग विश्वास ठेवायला जरा कठीणच नाही का? काय इजंट दिस टू मच ऑफ अ कोइन्सिडन्स? मग म्हणजे पक्की खात्री होईपर्यंत तुम्ही कसलीच हालचाल करणार नाही असं समजू मी? हो पण ती होईल तोवर फार उशीर झालेला असेल. आमचं घर धुवून नेलेलं असेल. माझी अब्रू लुटली गेलेली असेल. ओ प्लीज डोंट बी हिस्टेरिकल. मी सांगितलं तुम्हाला एकदा, मी माझी ड्युटी सोडून जाऊ शकत नाही. हा पण मी जवळच्या एखाद्या ठाण्याला तुमच्याकडे पोलीस पाठवायला सांगतो. फार लवकर सुचला तुम्हाला शहाणपणा. थांबा फोडण्याचे आवाज आता थांबलेत. पण आता घरात पावलं वाजायला लागली आहेत. मला कुठे जावं तेच समजत नाहीये. आता ती खालच्या मजल्यावर शोधाशोध करतायत. तिथली चांदीची लक्ष्मीची मूर्ती बहुधा ते सगळ्यात आधी. अजूनपर्यंत त्यांनी फोनचं कनेक्शन कसं तोडलं नाही हेच आश्चर्य आहे. इन्स्पेक्टर मी जिवंत राहावी असं वाटत असेल ना तर लगेच निघा. थांबा डिस्कनेक्ट करू नका. मी मरणार नसले तर निदान त्या चांडाळांचं वर्णन तरी तुम्हाला. इन्स्पेक्टर त्यांच्यातला एक जण वर आलाय. मला फोन करताना त्याने पाहिलंय. त्याच्या एका डोळ्यात फूल पडलंय, गालावर जखमेचा व्रण. सुरा त्याने सुरा काढला इन्स्पेक्टर. पण टेलिफोनची वायर कट करायला लागला की माझ्याबरोबर. हॅलो इंदुमती. हॅलो. अरे छे, बंगल्याचं नाव पत्ता काय दिला नाही इतक्या वेळात आणि फोन नंबर सुद्धा नाही. आता शोधा डिरेक्टरी उपाध्ये 4 उपाध्ये. त्यातल्या कोणाच्या बायकोचं नाव इंदुमती? कोणाच्या? काय साळवे, कुणाच्या बायकोचा विचार चाललाय? बरं झालं डॉक्टर अगदी वेळेवर आलात. हा खेळ पुढे चालू ठेवणं मला कठीणच झालं होतं. कसला खेळ? गंमत हो. इथे बिछाण्यावर पडून कंटाळा येतो म्हणून गुंतवण्यासाठी मी आणि हे साळवे काहीतरी प्रसंग तयार करतो. दिवसभर त्याचा विचार जुळवाजुळव. त्यात वेळ कसा जातो ते समजत नाही. हा पण उपाध्याना चांगलं सुचतो एक. म्हणजे मी सपोर्टिंग रोल करतो. पंचायत होते प्रसंग जुळवता कधी. आज तर कमालच केली बरं का डॉक्टर या साळवेंनी. मी झाले होते एका उद्योगपतीची बायको. घरफोडीसाठी इन्स्पेक्टरना फोन. घरी या म्हणते तर साळवेंना फोन ठेवायचीच घाई. फोन चालू ठेवता माझी पुरे वाट. घरी आले असते तर गोष्टीला वेगळी कलाटणी मिळाली असती. खरंच डॉक्टर, कधी घरी जायला मिळणार आम्हाला? किती दिवस इथं असं अंथरुणाला खेळून राहायचं आम्ही? हे बघा, अजून 6 महिने तरी तुम्हाला दोघांनाही इथं या हॉस्पिटलमध्येच अंडर ऑब्झर्वेशन राहावं लागेल. नंतर इथल्या इथं फिरायचं. ते जमलं की मगच घरी. आता या 70 पुढच्या वयात आम्ही शिकस्त केली तरी आजार बरा व्हायला वेळ लागणारच ना. थोडं धीरानं घ्या. काय शरीर अंथरुणाला खिळलंय तरी मनानं भ्रमंती करायला तुम्ही मोकळेच आहात, राईट?